नमस्कार. ठाण्याची मुलगी प्राची या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. मित्रांनो, काही पुस्तकं आपल्याला फक्त एक कथा सांगतात, पण काही पुस्तकं आपल्या काळजाला असा हात घालतात की आयुष्यभर आपण ते विसरू शकत नाही. आज मी एका अशाच कादंबरीबद्दल बोलणार आहे, जिने संपूर्ण महाराष्ट्राला रडवलंही आणि लढण्याची ताकदही दिली. लेखक देवा झिंजाड यांचं गाजलेलं पुस्तक एक भाकर तीन चुली. जर तुम्ही हे पुस्तक अजून वाचलं नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, स्त्रियांचा संघर्ष आणि एका आईची जिद्द या विषयावरती आधारित आहे. ही कादंबरी मुख्यत्वे एका खंबीर स्त्रीचा म्हणजेच लेखकाच्या आईच्या पारूच्या अथक संघर्षाची कहाणी आहे. खेड्यातील शेतकरी आणि शेतमजूर महिलांच्या वाट्याला आलेलं बेसुमार कष्ट, गरिबी आणि कौटुंबिक अडचणींना तोंड देत ती वाघिणीसारखी कशी लढते हे या पुस्तकात मांडले आहे. पुस्तकाचं नाव एक भाकर तीन चुली असण्यामागचा अर्थच हा आहे की घरात अन्न कमी आणि खाणारी तोंडे किंवा अडचणी जास्त, जातीव्यवस्थेचे चटके, पिढ्यानपिढ्या चाललेली भाऊबंदकी आणि पितृसत्ताक समाजात स्त्रीची होणारी अवहेलना या सगळ्यांवर पाय रोवून उभी राहणारी ही कथा आहे. लेखकाने स्वतः अनुभवलेलं किंवा जवळून पाहिलेलं भयाण वास्तव यात मांडलं आहे, ज्यामुळे वाचक प्रत्येक पात्राशी जोडला जातो. दारिद्र्य आणि संकटांचे असे प्रसंग यात आहेत जे वाचताना डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. हे पुस्तक दुःख दाखवत नाही तर रडायचं नाही, लढायचं हा खंबीर संदेश देतं. मला वैयक्तिकरित्या हे पुस्तक वाचताना अनेकदा रडू आलं. आजच्या आधुनिक काळात आपण ज्या छोट्या गोष्टींसाठी तक्रारी करतो, त्या उलट या पुस्तकातील परिस्थिती पाहिली की माणसाला जगण्याची नवी दृष्टी मिळते. खरोखरच प्रत्येक मराठी वाचकाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक आहे. तर मित्रांनो, तुम्ही एक भाकर तीन चुली हे पुस्तक वाचले आहे का? वाचले असल्यास तुम्हाला ते कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. हा रिव्ह्यू आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन पुस्तकासह. धन्यवाद.